दोन मिनिटं इथं थांबा 2 मिनिटं इथं थांबा बरोबर मी इथं राहू बघ आम्हाला 17 वेळेला हॅलो. तर नक्कीच पेन 11 पेन संघाची मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली, ज्यांना मात्र फलंदाजासाठी आमंत्रित केलंय. आपण पाहिलं तर शिवदासमध्ये मोराबी संघाने आणि मात्र सलामीवीर असेल ओमकार आणि त्याच्या साथीला. तर नक्कीच लल्ला वास्कर. तर डावखुर त्याचा ओमकार हरपल आणि मात्र लल्ला वास्कर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील पेन विभागातील. आपण पाहिलं तर आज तालुका स्तरीय हे सामने आज पाहायला मिळालेत खरोखरच. तर गोलंदाजाला या मोरावे गावातील मात्र एक चांगला हिरा आपण पाहिला तर धीरज म्हात्रे शिवदास मध्ये मोरावे संघाचा गोलंदाज मात्र वापरला जातोय. 4 षटकांचा सामना असेल आणि कुठलाही वेल मात्र वाया न घालवता आपण मात्र वैयक्तिक पहिल्या सत्रासाठी गोलंदाज झालाय धीरज म्हात्रे. सामोरे फलंदाज ओमकार ओमकार हरपळ आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल पेन 11 पेन संघाच्या वतीनं. आणि मात्र लल्ला वास्कर पहिल्या चेंडूला मात्र सुरेख फटका लगवला. आपण पाहिला तर नक्कीच पंचांचा इशारा येतोय 6 धाबींसाठी षटकार. ओमकार हरपलच्या बॅट मधून मात्र इथे खातं उघडलं जातोय 6 धाबीने. संघाची धाबसंख्या 6 ने मात्र पुढे जाईल. आपण पाहिलं तर धीरज मात्रेच्या पहिल्या चेंडूला काय सुरेख फटका लगवला. तर नक्कीच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकलाय ओमकार हरपळ. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका लगवलाय. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचेल चेंडू खाली तोपर्यंत मात्र बघता बघता चेंडू जातोय सीमापार चौकार. दुसऱ्या चेंडूवर आला चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार. संघाची धावत संख्या स्कोर काढू लागली पेन 11 पेन संघाची 10च्या घरामध्ये. इथे मात्र ओमकार हरपल आणि मात्र लल्ला वास्कर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील पेनच्या वतीनं. खरोखरच मित्रांनो सांगायचं झालं तर चांगला परफॉर्मन्स असेल पेन 11 पेन पेनवरून मात्र हे बिलॉंग केलाय संघ. आज आपण पाहिलं तर ओलवानोड विभागामध्ये या आयोजित स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मोरावे शिवदासमती चषक 2022 रब्बर बॉल स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खरोखरच असे चांगले चांगले नामवंत खेळाडू आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. तर 2 चेंडूमध्ये आल्या 10 धावत संख्या. धीरज मात्रेच्या षटकातील मात्र पुढचा चेंडू येईल पण मात्र ओमकारने मात्र चांगली फलंदाजी सुरुवात मात्र चांगली चालू आहे. तर षटकातील पुढचा चेंडू चांगला शॉट आपण पाहिला तर तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आहे. तोपर्यंत एक धाव मिळाली मात्र ओमकारला. बघता बघता रीस मध्ये मात्र दुसरी धाव देखील कन्वर्ट केली आणि 2 धावेच्या मदतीने पेन 11 पेन संघाची धावत संख्या स्कोर काढू लागली 12च्या घरामध्ये. 12 धावत संख्या स्कोर काढून पाहू शकाल. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 12 धावत संख्या स्कोर काढून लागली जातोय. तर षटकातील पुढचा चेंडू धीरज मात्रे गोळाच्या मार्कवर. सुरेख फटका लगवला तिथे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा यष्टरक्षक मात्र पोहोचलाय प्रथमेश कोहली आणि एकदा मिळाली ती मात्र आपण पाहिलं तर ओमकार हरपडला आणि 21 धावेने संघाची धावत संख्या स्कोर काढू लागली 14च्या घरामध्ये 13च्या घरामध्ये.
तर नक्कीच 13 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहू शकाल. तर धीरज मात्रे 13 धावसंख्या इथे मात्र स्ट्राईक कन्वर्ट झाली आहे. आपण पाहिलं तर लल्ला वास्कर खेळण्यासाठी सज्ज असेल. सुरेख फटका आडव्या पट्ट्याने खेळलाय फलंदाज मात्र इथे झेल मात्र चांगला कलेक्ट केलाय. पहिला विकेट मात्र लल्ला वास्करच्या पारीचा अंत झालाय. सुरेख असा झेल टिपला आपण पाहिला तर विनोद भगत याने मात्र कलेक्ट केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षकाने मात्र पहिला विकेट गारद झालाय. लल्ला वास्कर यावं लागेल या फलंदाजाला केलं डोकाक्षा जवळ. 5 चेंडूचा खेळ झाला आणि मात्र 5 चेंडूमध्ये स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला. जेव्हा मात्र पहिल्या चेंडूवर जरी धीरज मात्रेने षटकार खाल्ला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार खाला, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय धीरज मात्रेने. 13 धावसंख्या चांगल्या रीतीने गोलंदाजी फेकली. आता मात्र नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये पेन 11 पेन संघाचा समीर. समीरला पाहू शकाल. हॅलो धीरज मात्रे गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय समीरसाठी. सुरेख फटका लगावलाय. तिथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय हर्षल आणि चांगला झेल टिपलाय. इथे मात्र चांगला मात्र गोलंदाजी आली धीरज मात्रेची. जरी पहिला षटकार खाल्ला त्यानंतर मात्र एका ओव्हरचा खेळ संपन्न झाला आणि मात्र 2 फलंदाज बाद करण्यामध्ये यश आला धीरज मात्रेला. संघाची धावसंख्या पाहिली तर मात्र 2 बाद 13 धावसंख्या पेन 11 पेन संघाची. तर नक्कीच पेन 11 पेन संघ आपला जरी 12 असला तरी एक प्लेअर आमच्याकडे पाठवायचा आहे. आम्हाला खेळाडूची नावं आमच्यापर्यंत सांगायची आहेत आपण. नक्कीच पेन 11 पेन संघ तर नक्कीच चौथ्या क्रमांकावर फलंदाज जाईल तो अभि. तर नक्कीच आपण पाहिलं तर अद्याप सरे ओमकार सारखा फलंदाज मात्र क्रीजमध्ये असेल तर षटक क्रमांक दुसरा पहिल्या सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहू शकाल गोलंदाज विनोद भगत येतोय दुसऱ्या षटक घेऊन. सामोरे फलंदाज आपण पाहिला तर अभि. अभि आलाय चौथ्या क्रमांकावर हा फलंदाज. तर षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल विनोद भगत. मात्र इथे लेग स्टंपच्या बाराचा बाहेर जाणारा पंचांचा इशारा अव्वंतर खराब आणि एकीर धाबेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर 2 बाद 14च्या घरामध्ये 14 धावसंख्या पाहू शकाल. 2 बाद 14 धावसंख्या स्कोर काढावी लागली पेन 11 पेन संघाची. तर षटकातील पहिला चेंडू विनोद भगत गोळाच्या मार्कवर. अभिसाठी चेंडू फेकलाय. स्केरलेकच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचली पर्यंत फेकीपर्यंत एकीर धावावर मात्र अभि हा फलंदाज थांबलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पाहिली तर 2 बाद 15च्या घरामध्ये पेन 11 पेन संघाची धावसंख्या 2 बाद 15 धावसंख्या. परंतु ओमकार हरपलने इथे पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर मात्र धीरज मात्रेने देखील कमबॅक केला. 2 विकेट मात्र सफलता मिळवली. तर विनोद भगत गोळाच्या मार्कवर. इथे मात्र ओमकार हरपलच्या बॅट मधून आलाय मिडॉनच्या वरून बिग बिग षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 6 पुढे झलकवली. तर संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 2 बाद 21 धावसंख्या. ओमकार हरपल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत मात्र सामोरे संघाला मात्र डोकेदुखी ठरेल. कारण सलामीवर हा फलंदाज आहे आणि तेवढाच मात्र डोकेदुखी ठरला जाईल जर हा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर विनोद भगतला याचा मात्र विचार करून चेंडू फेकावे लागतील.
तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र विनोद भगत ओमकार हर्पलसाठी. इथे मात्र चांगला चेंडूला भेट केला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आलाय आणि एक धाव पूर्ण झाली आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या स्कोर करावा लागली जातोय 2 बाद 22 घरामध्ये. 22 धावसंख्या अभि चौथ्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय आणि सामोरे मात्र गोलंदाज विनोद भगत. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिला तर फेकताना शिवदास स्मृती मोराबी संघाच्या वतीनं, तर षटकातील पुढचा चेंडू विनोद भगत. आता चेंडू मात्र नक्कीच पंचांनी मात्र खराब घोषित केलाय, अव्वंतर घोषित केलाय आणि नक्कीच 2 पंच आमचे एकत्र येतील. जो काही निर्णय असेल तो निर्णयाची मात्र नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाईल. नक्कीच वाईट इशारा दिलाय अमित पाटील नॉन स्ट्राईक पंच आणि करण सलाटे स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये. तर धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जातोय 2 बाद 23 घरामध्ये. 23 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जातोय. विनोद सुरेख चेंडू, लाईन चांगली, बॅट जाते वरून, डॉट चेंडू फेकलाय विनोद भगत नाही, निर्धाव चेंडू जाईल. तर नक्कीच अभि हा फलंदाज मात्र डॉट चेंडू खेळला जातोय, त्याला देखील आपली फलंदाजी करावी लागेल कारण सामोरे संघ देखील शिवदासमध्ये मोरावी तेवढा ताकदीचा असेल. पेन 11 पेनवरून मात्र हा बिलॉंग केलेला संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटकातील पुढचा चेंडू विनोद भगत, पुलटा चेंडू फेकला अभिसाठी आणि मात्र हा चेंडूला नेऊन ठेवलाय. नक्कीच पंच इशारा देतील 6 धाब्यांसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 पुढे सरकली. 29 धावसंख्या स्कोर करावी लागली. 2 बाद पेन 11 पेन संघाची. ज्या मात्र धीरज मात्रेने चांगलं कमबॅक केलं होतं, 13 धावसंख्या मात्र खर्च केल्या होत्या, 2 विकेट. त्यानंतर मात्र 2 षटकार खालीत विनोद भगत याने. या षटकातील शेवटचा चेंडू, सुरेख फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार अभिच्या बॅट मधून आलाय आणि मात्र 3 षटकार खालीत विनोद भगत या गोलंदाजाने आणि संघ 6 पुढे सरकलाय. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्डवर धावसंख्येचा विचार केला तर 2 बाद 35 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13 धावसंख्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिला तर धावसंख्या आल्या 22. मागण्या षटक ठरलाय इथे मात्र पाहिला तर नक्कीच विनोद भगतचा. हॅलो, तर नक्कीच येते आपण पाहिला तर संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 41 घरामध्ये. 41 धावसंख्या. 2 बाद 41 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आणि गोलंदाज आलाय मात्र रोहन. आपण पाहिलं तर नावा गावातील हा सुपुत्र मात्र आपल्याला पाहायला मिळेल शिवदास स्मृती मोराबी संघाच्या वतीनं. आता चेंडू पंचांनी हेरला आणि मात्र ऑप्शनच्या बराचसा बार जाणारा अवंतर घोषित केलाय पंचांनी.
खराब चेंडू आणि मात्र एकेरी धाबीने संघ पुढे सरकेल तर संघाची धावत संख्या स्कोर करावी लागली 42 घरामध्ये. 42 रन्स 2 विकेट लॉस आपण पाहिलं तर संघाची धावत संख्या पेन 11 पेन संघाची लागली जातोय. आणि मात्र रोहन मध्ये मात्र क्षमता आहे आपल्या संघाला देखील पहिल्याच दिवशी या स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच गावदेवी नावा संघ मात्र सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाला तर नक्कीच रोहन गोळ्याच्या मार्गवर. ओमकार हरपलसाठी चेंडू फेकलाय, चेंडूला नेऊन ठेवलाय गगनी आकाशी फटका मात्र षटकार. इथे मात्र ओमकार हरपल मात्र नक्कीच चांगला खेळ करतोय जो मात्र फलंदाज झालाय सलामीसाठी आणि षटकाराच्या मदतीने संघाची धावत संख्या स्कोर करावी लागली 48 घरामध्ये. 48 धावत संख्या 2 बाद. अतिशय चांगले मात्र फलंदाजी चालू आहे. लाजवाब देखणी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र ओमकार हरपल स्वतःवर मात्र या सामन्यामध्ये मात्र या इनिंग पारी खेळण्याचा मात्र काम केला जातोय तर मात्र ओमकार हरपलच्या वतीनं तर नक्कीच रोहन गोळ्याच्या मार्गावर षटकातील पुढचा चेंडू. सुरेख चांगला शॉट सिलेक्शन केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे मात्र रिस्की रन असेल. फलंदाज बाद होईल का आता मात्र नक्कीच पंचांच्या इशाऱ्यावर आम्ही वाट पाहू तर नक्कीच फलंदाज हा सेफ झोन मध्ये असेल. 2 धावसंख्या कन्वर्ट झाल्या पूर्ण झाल्या आणि 2 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 2 बाद 50 धावसंख्या. अर्धशतक मात्र फलकावर लागलाय पेन 11 पेन संघाचा. या षटकातील आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित 8 चेंडू असतील तर 8 चेंडू मध्ये आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवील पेन 11 पेन संघ नक्कीच ओमकार हरपल आणि आपण पाहिलं तर त्याच्या साथीला फलंदाज अभि. आता चेंडू मात्र यष्टिरक्षक चुकीचा झाला आहे तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली आणि मात्र फलंदाज थांबेल आणि एक धाव मिळेल मात्र ओमकारला आणि संघाची धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या स्कोर करावी लागली 51 घरामध्ये. 51 धावसंख्या 2 बाद पेन 11 पेन संघाची धावसंख्या पाहू शकाल तर या षटकातील शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू. फलंदाज मात्र अभि जो 4थ्या क्रमांकावर हा फलंदाज आलाय. अभि काय करणार तर गोलंदाज मात्र रोहन गोळ्याच्या मार्गावर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय. सुरेख चेंडू अभिच्या बॅटमधून स्केअरलेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक चुकी करतोय तोपर्यंत 1 बाउंड सीमा पार चौकार आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झाला तर पेन 11 पेन संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 3 बाद 55 धावसंख्या. हॅलो हॅलो तेव्हा नक्कीच स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जातोय. तर नक्कीच 55 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली. 3 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आपण पाहिला तर शिवदासमध्ये मोरावी संघाने टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारला. अंतिमचा षटक घेऊन येतोय प्रथमेश कोळी गणेशपुरी गावातील. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल आदेश पाटील. चेंडू खाली येईल तोपर्यंत मात्र ओमकारला एकदा मिळाली. संघाला नेऊन ठेवलं जातोय 2 बाद 56 घरामध्ये. 56 धावसंख्या स्कोर कार्डवर लागले जातोय. इथे मात्र 2 फलंदाज मैदानाच्या मध्ये सेट झालेत. उर्वरित 5 चेंडूमध्ये आपल्या संघाला कुठपर्यंत नेईल परंतु प्रथमेश कोहलीकडे देखील तेवढी क्षमता आहे. आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ दाखवलाय प्रथमेशने देखील. आताचे मात्र चेंडू बॅट चेज पकडतोय. विकेट क्रमांक 3 बसलाय अभि पेन 11 पेन संघाचा. तर संघाची स्थिती पाहिली तर 3 बाद 56 धावसंख्या स्कोर कार्डवर. 56 धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जातोय. आपण पाहिलं तर पेन 11 पेन संघाची. तर नक्कीच यानंतरचा सामना असेल 5वा सामना असेल ओमसाई बंगारपाडा संघाचा कर्णधार. हा सत्र संपताच आपण यायचं लगेच. ही इनिंग संपली का लगेच आपण टॉससाठी यायचं. ओमसाई बंगारपाडा संघाचा कर्णधार आणि नीरज अमोल स्मृती उल्वेज संघाचा कर्णधार. आपण यायचं लगेचच. ही इनिंग संपताच आपण त्वरित नाणेफेकसाठी यायचं आहे. कुठलाही वेल न लावता आपल्याला विनंती असेल दोन्ही कर्णधारांना यायचं टॉससाठी.
नक्कीच 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि नवीन फलंदाज आलाय निलेश. ओमकार हरपल मात्र सलामीला आलेला फलंदाज नॉनस्ट्राईकला पाहू शकाल. खरोखर चांगलं खेळ दाखवलं त्याने देखील. परंतु नवीन फलंदाज येतोय निलेश प्रथमेश. सुरेख चेंडू परत पंचाने हेरलाय. आमच्याकडे वल्लेत ऑप्स्टमच्या बराचसा बाहेर जाणारा अवंतर घोषित केलाय. एकेरी धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या 3 बाद 57. 57 धावसंख्या प्रथमेश कोळी. आता चेंडू मात्र आज केरलेच्या डोक्यावरून जाईल सीमा पार षटकार. निलेशने मात्र एक चांगला फटका ठोकलाय. स्वतःच 6 धाबेने खातं उघडलं आणि संघाला नेऊन ठेवला जातोय. 3 बाद 63 धावसंख्या. अद्याप या षटकातील अंतिम षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रथमेश कोहली निलेश साडे. पुन्हा एकदा केरलेच्या दिशेने चेंडू मारला जातोय. क्षेत्ररक्षक तेथे तैनात असेल. चेंडू पकडीपर्यंत मात्र एक धाव पूर्ण झाली आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 3 बाद 64. ओमकार हरपल मात्र सलामी मिळालेला फलंदाज अद्याप आपण पाहिला. चौथं षटक शेवटचं षटक आहे इनिंग मधला आणि मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रीजच्या आतमध्ये आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या इनिंग मधला. प्रथमेश कोहली गोळ्याच्या मार्कवर असेल. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. सुरेख चेंडू चांगला चेंडू फलंदाज बीट झाला. यष्टीरक्षकाने मात्र चांगली पकड केली मनीष गरत. आणि मात्र या इनिंग मधला अंतिमचा चेंडू असेल या ओव्हर्स मधला तर संघाचा आपण स्थिती जाणली तर स्कोर कार्डवर धावसंख्या येते 64 धावसंख्या. 3 बाद. पेन 11 पेन संघाची षटकातील शेवटचा चेंडू. सुरेख हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला लॉप केलाय. नेऊन ठेवलाय सीमा रेषेच्या बाहेर. एक मात्र शेवट गोड केलाय या इनिंग मधला. ओमकार हर्बलच्या बॅटमधून आलाय षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 70 धावसंख्या. 3 बाद अशी धावसंख्या स्कोर काढावी लागली. ती मात्र पेन 11 पेन संघाची आणि 71 धावेंचा टार्गेट सेट करायचा आहे. आपण पाहिलं तर शिवदास स्मृती मोराबी संघाला 71 धावसंख्या कशा रीतीने पार करतील तोपर्यंत नक्कीच आम्ही तोपर्यंत थांबतो. हॅलो हॅलो. तर नीरज अमोल स्मृती उल्वे संघाचा कर्णधार आणि आई एकविरा ओमसाई भंगारपाडा संघाचा कर्णधार. तर नक्कीच ओमसाई आई एकविरा ओमसाई भंगारपाडा संघाचा कर्णधार आणि नीरज अमोल स्मृती उल्वे संघाचा कर्णधार यायचा टॉससाठी.
हॅलो. तर नक्कीच एकविरा ओमसाई भंगारपाडा संघाचा कर्णधार यायचा इथे नीरज अमोल स्मृती उल्वे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. नाणेफेकीसाठी यायचा त्वरित विनंती असेल आपल्याला. तोपर्यंत मैदानाकडे बोलतो आणि मात्र इथे दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तुर्ततास आपण पाहिलं तर शिवदास स्मृती मोरावी संघाला टार्गेट सेट करायचं आहे. आपण पाहिलं तर 71 धाबींचा टार्गेट सेट करण्यासाठी सलामीवीर फलंदाज पाहिला तर प्रथमेश कोहली आणि मात्र मनीष घरत. तर नक्कीच मनीष घरत स्ट्राईक कन्वर्ट करतोय. पाहिलं तर नाव्हा गावातील सुपुत्र आणि एका साईडला पाहिलं तर मात्र प्रथमेश कोहली गणेशपुरी गावातील हा सुपुत्र. तर नक्कीच दोन्ही जे खेळाडू पाहतो तर या स्पर्धेमध्ये दोन्ही जे खेळाडूंच्या टीम्स आहेत त्या नक्कीच सुपर 3 मध्ये मात्र प्रवेश झालेत आपण पाहिलं तर. आणि तालुका स्तरीयमध्ये आज या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाज गोलाच्या मार्कवर अभिचा पहिला चेंडू चांगला चेंडू फेकलाय परंतु तर नक्कीच डॉट चेंडू फेकण्याचं काम केलं जातोय. अभिने 71 धाबींचा टार्गेट सेट करायचा आहे या मैदानावरती. आपण पाहिलं तर मात्र शिवदास स्मृती मोरावे संघाला 4 षटका मागे. पहिला चेंडू मात्र चांगल्या रीतीने फेकलाय पेन 11 पेन संघाच्या गोलंदाज अभिने. तर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा अभि. मनीष घरातला मात्र बेट केलाय. सलग 2 चेंडू निर्धाव फेकलेत. अशा रीतीने जर मात्र चेंडू आले तर पेन 11 पेन संघाला मात्र या सामन्यामध्ये चांगलीच एक करामती होईल. परंतु आता बॅट खुली करायची आहे. आपण पाहिलं तर शिवदासमध्ये मोरावी संघाच्या या फलंदाज मनीष घरत आणि एका साईडला प्रथमेश कोहली नॉन स्ट्राईकला पाहिला तर या दोन फलंदाजांना कारण 71 धाबींचा टार्गेट सेट करायचा आहे. तर अभिच्या षटकातील पुढचा चेंडू येईल घेऊन मात्र सुरेख फटका लगवला इथे मात्र स्केरलेकचा क्षेत्ररक्षक आलाय आणि मात्र एक धाव घेईल मनीष घरत आणि स्वतःचं संघाचं खातं उघडण्याचं काम केलंय. अद्याप 70 धावींची गरज असेल शिवदासमध्ये मोरावी संघाला. एक धाव मात्र मिळाली संघाला. तर अभिने मात्र 3 चेंडू फेकले एक धाव संख्या खर्च केली. आता आलाय प्रथमेश कोहली. तर प्रथमेश कोहलीला देखील दाखवावं लागेल जे काल करामत केली होती ते आज देखील त्याला करावी लागेल. तर षटकातील पुढचा चेंडू अभि गोळ्याच्या मार्गावर प्रथमेश कोहलीसाठी. सुरेख आल्या आल्या मिडॉनच्या डोक्यावरून नेऊन ठेवलाय सीमा पार षटकार. आता मात्र प्रथमेश कोहलीने स्वतःचं खातं उघडण्याचं काम केलंय 6 धाबीने आणि संघाला नेऊन ठेवलंय 7च्या घरामध्ये. 7 धाबसंख्या स्कोर कार्डवर पाहू शकाल. तर 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. उर्वरित 2 चेंडू असतील तर 2 चेंडूवर जर मोठे फटके आले तर नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल शिवदास स्मृती मोरावी संघ. पहिल्या षटकाच्या मागे मात्र खरोखरच चांगली फलंदाजी करावी लागेल. तर अभि गोळ्याच्या मार्कवर असेल आणि षटकातील पुढचा चेंडू घेऊन येईल मात्र प्रथमेश कोहलीसाठी. आता चेंडू फसलीमध्ये जातोय इथे क्षेत्ररक्षक आज माजलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आणि मात्र दुसरी धाव घेता घेता पैकी चुकाली 2 धावत संख्या कन्वर्ट झाली आणि संघाची धावत संख्या स्कोर काढू लागली 9च्या घरामध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू अंतिमचा चेंडू आपल्याला फेकताना गोलंदाज पाहू शकाल पेन 11 पेन संघाच्या वतीनं अभि. तर सामोरे मात्र प्रथमेश कोहली. रबर बॉल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो. शिवदास स्मृती चषक 2022 या स्पर्धेतील आज फायनल डे मेगा फायनल डेचा दिवस. चांगला फटका लगवला इथे मात्र मिडॉपचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलीपर्यंत फेकीपर्यंत एकदा मिळेल प्रथमेशला. एका ओव्हरचा खेळ संपन्न झाला दुसऱ्या सत्रामध्ये. संघाची धावत संख्या स्कोर काढू लागली 10च्या घरामध्ये. अद्याप गरज असेल 61 धाबींची. आपण पाहिला तर येणारे चेंडू असतील 18 आणि 61 धाबींची गरज असेल ती मात्र शिवदास स्मृती मोराबे संघाला. तर मी विनंती करतो की नीरज अमोल स्मृती उल्वे संघाचा कर्णधार आलेला आहे. तर आई एकविरा ओमसाई भंगारपाडा संघ आपला कर्णधार यायचा टॉससाठी. तर नक्कीच दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. नाणेफेकी देखील करून घ्यायचे आहे. तर सोमनाथ पाटील यांना मी विनंती करतो टॉस करून घ्यायचे आहे. तर नक्कीच फ्रेश अंतिमचा सामना असेल. आपल्याला पहिल्या फेरीतील अंतिमचा सामना पाहायला मिळेल नीरज अमोल स्मृती उल्वे आणि आई एकविरा ओमसाई भंगारपाडा. तर नक्कीच 24 लाईव्ह इथे आपण पाहायला टॉस केले जातोय. शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर 24 लाईव्ह इकडे नक्कीच आपण वळायचं आहे. सोमनाथ पाटील नक्कीच आमचे शिवदास स्मृती
जे चषकाचे खरोखरच आपल्या लाडक्या भावाची आठवण करून देणारे आमचे बंधू सोमनाथ पाटील यांच्या हस्ते मात्र टॉस झाली आणि मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय आई एकविरा ओमसाई बंगारपाडा संघाने. पहिला चेंडू पिकलाय. पहिल्या चेंडूला मात्र इथे मिडऑफचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू उचलीपर्यंत एकदा मिळेल आणि 21 धाबेने संघ पुढे सरकेल 11च्या घरामध्ये. आता कुठेतरी करामत करावी लागेल. 60 धाबेची गरज असतील. येणारे चेंडू असतील 17 आणि 60 धाबेची गरज असेल शिवदासमध्ये मोरावी संघाला. आता चेंडू मात्र पंचाने हेरला. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा अवंतर घोषित केला आणि 21 धाबेने संघ पुढे सरकेल. संघाची धाव संख्या येते 12च्या घरामध्ये. गोलंदाज झालाय हरीश. हरीशला गोलंदाजीमध्ये पाहू शकाल तर सामोरे फलंदाज मात्र मनीष गरत. सुरेख फटका. आता मात्र नेऊन ठेवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावेंसाठी षटकार. लाजवाब फटका. जर मनीष गरत बरसला मैदानाच्या आतमध्ये तर मागडा ठरेल पेन 11 पेन संघाला. जर हा फलंदाज बरसला तर मात्र नक्कीच मागडा ठरेल आपल्याला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 18च्या घरामध्ये. 18 धावसंख्या 71 धाबींचा टार्गेट सेट करायचा आहे हरीश. आता मात्र मनीष गरत थांबणार नाही. ट्रेन पटरीच्या वर आतमध्ये जरी चेंडू असला तरी मात्र लाजवाब देखणी फटकेबाजी पाहायला मिळाली होती पहिल्या दिवसामध्ये या फलंदाजाची आणि मात्र संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 24च्या घरामध्ये. 24 रन्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मनीष गरतने मात्र बॅक टू बॅक 2 षटकार टोकलेत आणि संघाची धावसंख्या 24च्या घरामध्ये. या षटकातील आपण पाहिलं तर अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. दुसरे षटक मार्गस्थ असताना पेन 11 पेन संघाचा गोलंदाज मात्र हरीश. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 10 धावसंख्या. त्यानंतर मात्र गोलंदाज हरीशला आता विचार करायचा आहे कारण षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर बसलाय तो मात्र मनीष गरत ज्याने 2 षटकार मात्र टोकलेत. खरोखरच चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर स्पीडअप करायचा आहे पंच. मी विनंती करेन पंचांना देखील स्पीडअप करायचं. आपण आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. वेळेचा पाबंद दिले जाईल. कुठेतरी मात्र टाइम इन्व्हेस्ट करता तो विनंती करतो मी पंचांना की आपण वेळेचा पाबंद घ्यायचा आहे. कुठलाही वेळ मात्र वाया न जाता याचा विचार करून मात्र आपण खेळायचा आहे. षटकातील पुढचा चेंडू. आता चेंडू पंचांनी हेरला. ऑफस्टंपच्या बराचसा बार जाणारा एक्स्ट्रा रन्स मिळेल परंतु मात्र फलंदाज षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल. 25 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल तर षटकातील पुढचा चेंडू हरीश. मनीष मात्र थांबणार नाही. षटकार हॅट्रिक टोकली जातोय. लाजवाब देखणी फटकेबाजी आम्ही पाहिली होती पहिल्या दिवसामध्ये देखील आणि आपल्या संघाला सुपर 3 मध्ये या स्पर्धेमध्ये मात्र क्वालिफाय केला होता. तसंच आपण सामोरे नॉन स्ट्राईकला जो फलंदाज पाहतो प्रथमेश कोहली त्याने देखील कालच्या दिवसामध्ये देखील आपल्या संघाला सुपर 3 मध्ये क्वालिफाय केलाय. दोन्ही फलंदाजांना मात्र या क्रीजचा या मैदानाचा बराचसा अनुभव. सुरेख फटका. 31 धावसंख्या स्कोर करावा लागली जातोय. एकदा मिळेल मात्र मनीषला आणि संघाची धावसंख्या स्कोर करावी लागली 32च्या घरामध्ये. तर शेवटचा चेंडू असेल तर शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर चांगला स्कोर उभारला जाईल. चांगली स्थितीमध्ये मात्र पोहोचेल आपला संघ. 32 धावसंख्या 32 रन्स मात्र स्कोर करावा लागली जातोय. तर हरीश याच्या षटकातील अंतिमचा चेंडू शेवटचा चेंडू घेऊन येतोय प्रथमेशसाठी. सुरेख फटका. बोलता चेंडूला नेऊन ठेवलाय मिडॉनच्या डोक्यावरून. षटकार. प्रथमेश कोहलीच्या बॅट मधून आलाय षटकार. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. स्कोर कार्ड धावसंख्या लागली जातोय 38च्या घरामध्ये. आता समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू असतील तर नक्कीच 12 चेंडू आणि 33 धावेची गरज असेल. जर 2 षटकामागे जर 38 धावा ठोकल्यात तर 33 धावसंख्या देखील या 2 फलंदाजांसाठी मात्र नक्कीच जर विचार करावा लागेल आता पेन 11 पेन संघाला की कोणता गोलंदाज आपण निवडावा. 12 चेंडू 33 धावा 33 धावा 12 चेंडू.
हॅलो. तर नक्कीच 12 चेंडू 33 धावा. तर गोलंदाज आलाय मितेश, तिसरा षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू फेकलाय मनीष गरजसाठी, मात्र चांगला चेंडू असेल. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर शिवदास स्मृती मोराबे संघाला येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. 33 धावा, 11 चेंडू, 11 चेंडू 33 धावा. शिवदास स्मृती मोराबे संघ की पेन 11 पेन संघ, कोणता संघ जिंकेल? तर षटकातील मात्र पुढचा चेंडू. मितेशचा चेंडू मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर जाणारा पंचाने हेरला आणि मात्र खराब हा मात्र घोषित करण्यात आला आणि संघ एकने पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या 39 च्या घरामध्ये. समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू असतील 11 आणि 32 धावेची गरज. 11 चेंडू 32 धावा, 32 धावा 11 चेंडू. आपण पाहू शकाल तर मात्र चांगला आपल्याला सामना पाहायला मिळाला जातोय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू फेकलाय अकोट टप्प्याचा फलंदाजाला मात्र पाहताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. डॉट निर्धाव चेंडू फेकलाय आणि मात्र धावसंख्या पाहिली तर त्या स्थितीमध्ये 39 धावसंख्या, 39 रन्स. आता मात्र रोखून ठेवलाय, थांबून ठेवलाय. तर गोलंदाज मात्र मितेश. सुरेख फटका लागवलाय मनीष गरजच्या बॅटमधून आलाय सीमा पार षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघ सहाने पुढे जाईल 45 च्या घरामध्ये. 71 धाब्यांची मात्र टार्गेट सेट करत आहे आणि टार्गेट सेट करताना मात्र चांगली फलंदाजी चालली. तर समीकरणाचा आता विचार करावा लागेल की येणारे चेंडू असतील तर 9 चेंडू आणि 26 धाबेची गरज. 26 धाव संख्येची गरज असेल, येणारे चेंडू असतील 9, तर नक्कीच मनीष गरजला मात्र अशीच फलंदाजी करावी लागेल, टोकावे लागतील फटके. आताचा चेंडू मात्र मितेशचा पंचाने हेरला. ऑप्शनच्या बराचसा बार जाणारा अवंतर घोषित केला. 21 धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या 46 च्या घरामध्ये. समीकरणाचा विचार केला येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. तर गोलंदाज मात्र मितेश. मनीष गरजसाठी मात्र आता पुन्हा एकदा त्याला बीट केलाय. आता मात्र चेंडू जाते डॉट. समीकरणाचा विचार केला तर 8 येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 25 धावा, 8 चेंडू, 8 चेंडू मात्र 25 धावा. कोणता संघ जिंकेल? तर षटकातील पुढचा चेंडू मितेशचा. आता चेंडू मात्र नक्कीच पंचाने नो बॉल घोषित केला आणि मात्र या चेंडू नंतर नक्कीच फ्री हिट असेल तर परत 1 धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या स्कोर काढावी लागली 47 च्या घरामध्ये. सलामीची जोडी मात्र साबुदाई मैदानाच्या आतमध्ये 3 दिवसाची शृंखला आणि मात्र दोन्ही जे फलंदाज पाहतो त्यांचं मात्र 2 संघ क्वालिफाय झालेत या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू 8, 25 धावेची गरज. सामोरे फलंदाज मात्र 24 धावेची गरज. 47 धावसंख्या स्कोर काढावा लागली जातोय. पुन्हा एकदा बॉल मात्र गोलंदाज भरकटलाय. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. आपण पाहिला तर फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल इथे मात्र मनीषला आणि संघाची धावसंख्या स्कोर काढावी लागली 48 च्या घरामध्ये. आता 23 धावेची गरज असेल. येणारे चेंडू असतील 8. 8 चेंडू 23 धावा, 23 धावा 8 चेंडू. तर मात्र नक्कीच गोलंदाज मितेश. सुरेख फटका, लाजवाब देखना फटका, मिडांच्या वरून षटकार. मनीष गरजच्या बॅटमधून आलाय हा एक मोठा फटका आणि संघाला सहाने पुढे नेलाय. तर संघाची धावसंख्या स्कोर करण्यात आली 54 धावसंख्या. तर या षटकातील मात्र शेवटचा चेंडू 54 धावसंख्या स्कोर करायला लागली जातोय. तर शेवटचा चेंडू घेऊन येतो मितेश. आताचा चेंडू मात्र चांगला चेंडू असेल पंचांच्या दृष्टीने मात्र डॉट चेंडू आलाय. तर समीकरणाचा विचार केला तर येणारे चेंडू असतील 6 आणि 17 धावेची गरज असेल. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. शिवदास स्मृती मोराबे संघाला मात्र जिंकायचं असेल तर 6 चेंडू मध्ये मात्र ती फलंदाजी करावी लागेल. 17 धावींची खेळी करावी लागेल प्रथमेश कोहलीला, खेळी करावी लागेल मनीष गरजला. जे सलामीवर मात्र 3 षटकामागे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर शेवटच्या
षटका मागे मात्र 17 धाबेची गरज आहे. आता पेन 11 पेन संघाला विचार करायचा आहे कोणता गोलंदाज आपण निवडायचा. हॅलो. तर अंतिमचा षटक घेऊन येते गोलंदाज उदय. 6 चेंडू 17 धाबा 17 धाबा 6 चेंडू. प्रथमेशसाठी चेंडू फेकला आडव्या पट्ट्याने फलंदाज केला. यष्टिरक्षक पोहोचलाय चेंडू खाली. तर एक धाव मिळेल मात्र प्रथमेशला आणि संघाला. संघाची धावसंख्या स्कोर काढून लागली जातोय 55च्या घरामध्ये. येणारे चेंडू असतील 5 आणि जिंकण्यासाठी 16 धाबीची गरज. तर नक्कीच मनीष गरजवर मात्र या सामन्याची मदार असेल. तर सामोरे मात्र प्रथमेश कोहली. तर गोलंदाज मात्र पेन 11 पेन संघाने उदयला निवडलाय त्याच्यावर विश्वास दाखवलाय पण तो कर्णधाराचा विश्वास मात्र नक्कीच जागृत करावा लागेल. पेन 11 पेन संघाचा उदय. तर सामोरे मात्र मनीष गरज देखील चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडू 16 धावा. सुरेख फटका लाजवाब स्केअरलेगच्या डोक्याच्या वरून षटकार. मनीष गरज मात्र थांबणार नाही. या फलंदाजाला रोखावं लागेल. आता मात्र समीकरणाचा विचार केला. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी 10 धाबेची गरज. स्कोर कार्डवरचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जातोय 61 रन्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये साबूत असताना शिवदास स्मृती मोराबे संघाची. येणारे चेंडू असतील 4 आणि जिंकण्यासाठी मात्र 10 धाबेची गरज. तर गोलंदाज उदय. पुलटा चेंडू पुन्हा एकदा नेऊन ठेवला स्केअरलोकच्या वरून. बिग 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 षटकार. लाजवाब षटकार. मी मगाशीच म्हटलंय की या स्पर्धेमध्ये जेव्हा पहिला दिवस होता तेव्हा मात्र नक्कीच मनीष गरजचा होता आणि मनीष गरजने मात्र आपल्या संघाला सुपर 3 मध्ये क्वालिफाय केला या स्पर्धेमध्ये. आता येणारे चेंडू असतील तर येणारे चेंडू असतील 3 आणि 4 धाबीची गरज. आताचा सामना मात्र नक्कीच इथे पाहिला तर झेल टिपलाय का आणि मात्र मिडॉनचा क्षेत्ररक्षकाने मात्र जेल चांगला टिपलाय. आता मात्र इथे विचार करावा लागेल. सामना बॅलेन्स असेल कारण मनीष गरजच्या मात्र पारीचा अंत झालाय. जेल टिपलाय. आता येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी 4 धाबीची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा पहिला नियम. 2 चेंडू 4 धावा 4 धावा 2 चेंडू. कारण नक्कीच मित्रांनो सांगायचं झालं तर नवीन फलंदाज येईल 3ऱ्या क्रमांकावर विनेश टोलकर. तर 2 चेंडू 4 धावा प्रथमेश कोहली. तर उदय गोळाच्या मार्कवर. सुरेख चेंडू बीट झालाय. आता सामन्याला कलाटणे असेल. रोमांचक सामना या स्पर्धेमध्ये. आज 3रा दिवस या स्पर्धेचा परंतु मात्र प्रथमताच हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावा. कोणता संघ जिंकेल आता पेन 11 पेन की शिवदास स्मृती मोराबे. हाय व्होल्टेज सामना हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. मात्र शिवदास स्मृती चषक 2022 रबर बॉल स्पर्धेमधला मात्र एक रोमांचक सामना. 1 चेंडू 4 धाबीची गरज.
सुरेख सामना सामना फिनिश केलाय प्रथमेश कोहलीने. वन आर्मी शो मला का म्हटलं जातं. एकटा मात्र गणेशपुरी गावाचं नाव रोशन केलाय तोच प्रथमेश कोहली. इथे शिवदास स्मृती मोरावे संघ मात्र विजेता ठरतोय. तर नक्कीच मनीष घरत आणि प्रथमेश कोहली यांना मात्र आमचे शिवदास स्मृती संघाचे नक्कीच सोमनाथ पाटील यांच्याकडून दोघांसाठी मात्र कॅश प्राईज 500 रुपये देण्यात आलेले आहेत. नक्कीच मनीष घरतला 500 रुपये आणि मात्र इथे आपण पाहिलं तर प्रथमेश कोहली आपल्याला देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज. ज्याने मात्र चांगला खेळ दाखवला. 71 धावींचा टार्गेट सेट केला आणि अंतिम समयामध्ये मात्र सामना जिंकला. लाजवाब मात्र फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. तर या सामन्याचा सामनावीर तर मनीष घरत यायचा आपण मॅन ऑफ द मॅच आपण ठरलं आणि प्रथमेश कोहली आपण देखील यायचं आहे. आपल्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल.